तर मित्रांनो, जर तुम्हाला भाजीचा स्वाद डबल करायचा असेल तर आजची किचन टिप जरूर ऐका। पॅनमध्ये तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच राई टाकून घ्यायची आहे व राई छान 30 ते 40 सेकंद आपल्याला भाजू द्यायची आहे। यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यानंतरच आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत। त्यानंतर तुम्ही जिरं, मिरची काही तुम्हाला पाहिजे ते ॲड करू शकता। जर तुम्हाला ही किचन टिप्स माहीत नसेल तर नक्की ऐका। जर दूध उतू घालायचं नसेल किंवा दूध उकळता उकळता तुम्हाला दुसरं काही काम करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला पळी ठेवून द्यायची आहे। त्यामुळे आपले जे दूध आहे त्याला उकळी येणार नाही किंवा दूध सांडणार नाही। तर मित्रांनो, पीठ जुनं झाल्यानंतर आपल्या भाकरी किंवा चपाती खूप छान बनत नाही। त्यासाठी एक सोपी किचन टिप्स आहे। 1 ग्लास आपल्याला पॅन मध्ये पाणी टाकायचे आहे। त्यानंतर 1 ग्लास दूध, 1 चम्मच तूप टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणतंही पीठ घाला यामध्ये। नंतर छान आपण पीठ जसं मळून घेतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याची चपाती किंवा जे तुम्ही पीठ वापरला आहे त्याची भाकरी बनवायची आहे व एकदम खूप छान तयार होते। खायला देखील खूप छान लागते, खूप छान व मऊ लुसलुशीत होते। तर मित्रांनो, जर तुमची बोटं वाचवायची असेल तर आजची स्मार्ट किचन टिप्स जरूर ऐका। लसणाची पेस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लसूण घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी किसणी असते त्यावरती आपल्याला छान प्लास्टिकची कव्हरिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपला लसूण घेऊन यावरती घसा 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 आपल्याला घासायचा आहे। त्यामुळे आपली बोटं देखील सुरक्षित राहतील व आपली लसणाची पेस्ट देखील तयार होईल। तर गाईज, आजची सर्वात सोपी किचन टिप्स आहे। खूप वेळा आपल्या मिरच्या घरातल्या खराब होतात, तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आजची किचन टिप्स आहे। तर आपल्याला मिरच्याचे देठं सर्वप्रथम काढून घ्यायचे आहेत आणि हे काढून आपल्याला एका बास्केटमध्ये ठेवायचे आहेत। बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या काढून घ्यायच्या आहेत। त्यामुळे मिरच्या जास्त काळ फ्रेश राहतात व ताज्या राहतात व सडत देखील नाहीत। तर मित्रांनो बघा, कधी कधी आपला अर्धा बिस्किट तसाच खायचा राहून जातो। तर तुम्हाला एक सोपी किचन टिप्स सांगतो आज। तर जास्त काळ बिस्किट टिकवायचे असेल तर खालती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपले जे बिस्किट उरलेले आहेत ते सर्व टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपले जे बिस्किट आहेत ते नरम होणार नाहीत, कारण आपला तांदूळ जो असतो तो मॉइश्चर अब्झॉर्ब करून घेतो सर्व। तर बघा मित्रांनो, पावसाळ्यात आपली माचीस नरम पडते किंवा खराब होते। तर एक सोपी टिप सांगतो तुम्हाला। तर आपल्याला कोणती भरणी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्या सर्व काड्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपले जी माचीसची पट्टी असते ती कापून आपल्याला झाकणावरती अशा प्रकारे चिपकून घ्यायची आहे। नंतर तुम्ही बघा किती सहजपणे हे जळणार व आपले माचीस खराब देखील होणार नाहीत। तर मित्रांनो, पैसे साठवून ठेवण्यासाठी तुम्हाला एक सोपी टिप्स सांगतो। आपली जी FA फीजची बॉटल असते तिला अशा प्रकारे आपल्याला काहीतरी कापून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याकडे जेवढे पण डॉलर्स असतील ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व हे कधी निघणार नाही देखील आहेत। बघा तुम्ही, कारण तुम्ही झाकण जरी खोलून बघितलं तरी निघणार नाही ते। तर बघा मित्रांनो, तुम्ही चहा पिल्यानंतर ही चहापत्ती फेकून देत असाल तर एक तुम्हाला सोपी टिप्स सांगतो। बघा, आपल्याला पहिल्यांदा चहापत्ती पूर्ण धुवून घ्यायची आहे। आता आपल्याला ही जी चहापत्ती आपण धुवून घेतलेली आहे ती आपल्याला झाडामध्ये टाकायची आहे। जर मित्रांनो ही तुम्हाला सोपी ट्रिक माहीत नसेल तर जरूर ऐका। तुम्ही कधी बाजारातून भोपळा विकत घेता, त्यामधले बिया आपल्याला कसे काढायचे हे माहीत नसतात। तर आजची सोपी ट्रिक, तर बघा, आपल्याला सर्वप्रथम काचेचा ग्लास नाहीतर स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे। त्याच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल फिरवत जायचं आहे। त्यानंतर किती सहजपणे हे निघणार आहे बघा। जर टिप्स आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।